शेवटी आपलीच जीत झाली. मैत्री आणि तिच्या कुटुंबाचं नामोनिशाण मिटलं. त्यांची देवी हरली आणि आपला चेटकोबा जिंकला. कोरोना मैत्री, यश, डॉली आणि आता आदिशक्ती, तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून भावपूर्ण आदरांजली. आपण जिंकलो भद्रा. आदिशक्तीला शेवटी मी हरवला. सगळी चेटकोबाची कृपा. जय बा चेटकोबा. जय बा चेटकोबा. प्रिन्स सरकार, तुम्ही मला बोलवलं? नाना, तुला घर बांधायचं होतं ना? वही जी. बांध. इथेच या जागेवर बांध. कुठे? इथं? तुला हवं तसं बांध. प्रिन्स सरकार, अहो किती कराल तुम्ही आमच्यासाठी. अहो तुमचं लय उपकार आहे हो आमच्यावर. मग त्यात आणखीन एका उपकाराची भर समज. होय जी. ही आनंदाची बातमी मी शिवाला सांगतो. भद्रा, आदिशक्तीचा काळ संपला. आता आपला काळ सुरू होणार. आता आपलीच सत्ता असणार, आपलंच साम्राज्य. मी इथला प्रिन्स सरकार. आणि तू? बहिणी साहेब. बहिणी साहेब. बहिणी साहेब. प्रिन्स सरकार आणि बहिणी साहेब. ओ मॅडम, काय तिथे राग नाही काढता आला म्हणून इथे आलात का सुनवायला? नाही, इथे मी ते काय परत वॉक, ते पण माझ्या घराच्या दिशेने? कमाल आहे. काय आम्ही काहीतरी विचारतोय, बोला काहीतरी. ए शिवा, अरे जरा पाणी दे. शिवा, ह्यो कुठं गेला? खिडकी पण उघडी. खिडकी बंद करायला पाठवलं होतं. कुठं गेला ह्यो? ए शिवा, काय झोपेत बिपेत चालायचा आजार आहे का तुम्हाला? अगं हे पुरी, माझ्या शिवाला माफ कर. त्याने फक्त माणुसकी पोटी मदत केली तुमच्या वडिलांसाठी. अगं तुझ्या वडिलांवर लय जीव आहे त्याचा. त्याचा कोणताही स्वार्थ नव्हता. मी हात जोडतो, परत त्याच्या कानाखाली मारू नगस. काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे याला मारायला किंवा जाब विचारायला नाही आले. अहो मग कशासाठी आला ते तरी सांगा. कधीपासून विचारतोय, एका शब्दाने बोलत नाही तुम्ही. ते इथे माझं जवळच एक काम होतं,
म्हणून आले होते. जाता जाता इथे कशी आले काही माहिती नाही. पोरी, तुझी तब्येत ठीक दिसत नाही. मी तुझ्यासाठी पाणी आणतो. हा. हे घे बाळ. थँक्यू काका. तुम्ही झोपा आता, मी निघते. बरं वाटतं ना नक्की? मग आता घरी जा. आणि ऐक, पुरीच्या जातीनं असं राज्याला फिरणं बरं नाही ग. काय झालं? खरं खरं सांगाल का मला काही? काही नाही, ते अप्पांचं सगळं झाल्यापासून खूप टेन्शन होतं. रात्री झोप नव्हती लागत म्हणून म्हटलं थोडा वॉक करावा. चालत चालत इथे कधी आले काही कळलंच नाही. असो, मी निघते. काय आहे तुझं? कशाला माझ्या मागे मागे फिरतोयस? लहान नाही मी, एकटी जाऊ शकते. हो माहितीये मला तुम्ही लहान नाही येते. काय बालिशपणा लावलाय? ही नाही घाबरत कोणाला. नक्की? आता काय बोंबलून सांगू तुला? जशी तुमची इच्छा. मला माहितीये तुम्ही कोणालाच घाबरत नाही, उलट लोकच तुम्हाला घाबरत असतील. पण या गल्लीतले कुत्रे तुम्हाला घाबरणार नाहीत. खरंच सांगतोय, खूप डेंजर कुत्रे तिकडे. हा ठीक आहे ना, मी नाही घाबरत कोणाला. तो इडली सांबार ऐका ना. नाही मला माहिती तुम्हाला अप्पांचं खूप टेन्शन आलंय, पण आता एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचले ना ते महादेवाच्या कृपेने. मग आता महादेवाच्याच कृपेने ते कोमातून पण बाहेर येतील. आणि आधी जसे होते ना एकदम टकाटक ठणठणीत, तसे एकदम चालू फिरू लागतील. नका टेन्शन घेऊ. आणि काय ना, चांगल्या माणसांसोबत नेहमीच चांगलं होतं. आणि तुमचे अप्पा तर एक नंबर भला माणूस आहेत. हा आता फक्त तुम्ही त्यांची मुलगी वाटत नाही. काय? पिंट्या शांत शांत. तू माझ्यावर भुकतो? मला ओळखलं नाही तू? अच्छा अच्छा, मॅडम वर भुकतोय. ए आता इथून पुढे भुकायचं ना, नीट चेहरा बघून ठेव. चेहरा लक्षात ठेवायचा काय? नाही म्हणजे या शहरात नवीन आहेत त्या, पण अशाच रात्री अपरात्री भटकत असतात. काय नाही नाही, चांगले आहेत, मनाने चांगले आहेत त्या. जरा रागावर कंट्रोल नाही. राग आला ना नाकावर असे नाक लाल होतं नाक. हा असे डोळे बाहेर येतात, मांजरासारखे असं पंजा काढतात. पण चांगले आहेत त्याच्या मनाने. ओ इडली सांबार, ओ थांबा. शक्ती, अम्मा शक्ती, अम्मा कुठे होतीस तू? अम्मा अगं काही नाही, ते जरा काम होतं म्हणून बाहेर गेले होते. आणि अगं अजून तू जागी आहेस? चल चल आपण झोपूयात. शिवा, अरे कुठे गेली होती तेही एवढ्या रात्री? काय काम असतं म्हणते मी. अम्मा खरं सांगू का, मला पण काही माहिती नाही. तुम्ही त्यांनाच विचारा. मी फक्त त्यांना सोडायला आलो होतो. बरं अम्मा, खूप रात्र झाली, तुम्ही जाऊन झोपा. नाना पण माझी वाट बघत असेल. हा मी येतो. गुड नाईट. गुड नाईट.
शिवाला पण काही माहित नसतं. कुठे गेली असेल ही रात्री? काहीतरी गडबड दिसते. शक्ती, काय झालं? कुठे होतीस तू? शक्ती, काय झालं? काय विचारते मी? तुझे आप्पा घरी नाही, मी एकटी असते. मला काळजी वाटते बघ तुझी. आणि एवढ्या रात्री कोणी वॉकला जातं का? हे बघ, तू मला आता काहीतरी फालतू कारण देऊ नकोस. हा, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले असतात मी. तू मला खरं खरं सांग बघ, कुठे गेली होतीस? रोज रात्री कुठे जातेस तू चालायला? बोल ना. मग मला ना काही कळतच नाहीये. मला असं वाटतंय मला झोपेत चालायचा आजार झालाय. म्हणजे बघ ना, परवा मी अशीच झोपेत घरातनं बाहेर चालत गेले. तुला आणि अप्पांना जाग आली म्हणून मी शुद्धीवर आले. आणि आज पण मी अशीच घराबाहेर चालत गेले. मला काय होतंय कळत नाही. काहीतरी नवीनच सुरू झालंय ग अम्मा. अगं, त्या दिवशी तर मी त्या प्रिन्स निखारगेंच्या बंगल्यासमोर जाऊन उभे राहिले होते. आणि आज तर मी त्या शिवाच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. मी झोपते, मी जागी होते, मला तंद्री लागते, मी कुठेतरी चालत जाते, मला शुद्ध येते आणि मग मी परत घरी येते. अम्मा, काय होत आहे ग सगळं? मला खरंच काही कळत नाहीये ग. अयो शक्ती, अम्मा, हे खरंच खूप विचित्र आहे बघ. नाही म्हणजे परवापर्यंत तुला देवी दिसायची, भास व्हायचे, आणि आता तू झोपेत उठून चालायला लागली. आई जगदंबे, माझी पोरगी अशी झोपेतून उठून चालते बघ. ते खूपच भयंकर असते. तिची काळजी घे, तिचं रक्षण कर देवी. अम्मा, हे सगळं नको करू, मला नाही आवडत. शक्ती, तुझं हे विचित्र वागणं मला पण आवडत नसतं बघ, पण मी झिडकारून नाही लावत. गुपचूप लावून घे. मग देवी आईची कृपादृष्टी असते आपल्यावर. शिवाच्या मदतीनं का होईना तिने तुला सुखरूप आणून सोडलाय घरी. आता आई जगदंबेचा अंगारा लावलाय ना तुला, सगळं नीट होईल बघ. बर, पण मी काय म्हणते शक्ती, तुझं हे झोपेत चालायचं प्रकरण कशामुळे असेल? मलाही काही कळत नाहीये ग. पण एक गोष्ट मात्र नक्की, मला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. तर थोड्या दिवसात वेळ लागेल बघ मला. अय्यो शक्ती, ते सगळं राहू दे बघ. मी काय म्हणते, घराला आतून कुलूपच लावते, म्हणजे माझ्या जीवाला घोरच लागणार नाही आणि तू घरातून झोपेतून बाहेर जाऊच शकणार नाहीस बघ. काय ग, तुम्ही पुन्हा भास झाला वाटतं. पण ना भद्रा, नको नको ते विचार करतेस, भास होतात आणि नंतर घाबरतेस. तुम्ही एवढ्या का जागे होतात? रूम मध्ये पाणी नव्हतं, तहान लागली होती, पाणी प्यायला गेलो होतो. कुठलीही सावली बघितल्यावर तू घाबरणारेस का? उगाच हा सावलीचा विचार डोक्यातून काढ आणि विसर आता हे सगळं, ठीक आहे? नाही जात्यात माझ्या डोक्यातून विचार, कारण तो भास असता तर मी विसरले असते. पण प्रिन्स, ते भास नव्हते. मी प्रत्यक्ष माझ्या या डोळ्यांनी शुद्धीत असताना त्या लहान मुलीची सावली पाहिली.
चिटकूबाई मला काहीच संकेत देत नाहीयेत. चिटकूबा खरं मला काही सांगतच नाहीयेत. असं विचित्र वाटते मला काहीतरी. काहीही विचित्र नाहीये आणि चेटकोबांनी संकेत दिला नाहीये याचा अर्थ घाबरायचं काही कारणच नाही. आता काही विचार न करता शांतपणे झोप जरा. अम्मा शक्ती, हा काल नीट झोप झाली ना? नाही म्हणजे काही त्रास नाही ना झाला की पुन्हा झोपेत चालू लागलीस? नाही अम्मा, मस्त झोप झाली. अंथरुणावर पडल्या पडल्या झोपले मी आणि पहाटे 5 वाजता उठले. माझ्या आई जगदंबेचा अंगारा लावला ना तुला, मग सुखाची झोप येणारच होती बघ. बरं अम्मा, चल आपण आता पटापट आवरूयात. आणि अप्पांच्या स्पीडने काम करणं जमणार नाही, पण तरीही आपण त्यांची स्पीड मॅच करायचा प्रयत्न करू. आणि अम्मा, आपण आधी जाताना हॉस्पिटलमध्ये अप्पांना भेटूया, त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि मग इडलीच्या गाड्यावर जाऊ. अयो, पण एवढ्या सकाळी सकाळी आपल्याला हॉस्पिटलमध्ये एंट्री कोण देणार? अगं, डॉक्टरांचाच मेसेज आला होता. काही कागदांवर सह्या उरल्या, त्या करूयात आणि मग निघूया. हा, अहो पिक्चरचा घेऊन काय बसलात तुम्ही? रिअल लाईफ मध्ये आपण 8000 फुटावरून इमानातनं खाली उडी मारलेली आहे. ए वास्तार्या, रोज झेलते म्हणू का? काय पण बडबडू नको. अरे काय पण नाही बडबडत. शेविंग क्रीमची शपथ घेऊन सांगतो, लॉंग टाइम आपण एकदा अमेरिकेतून इंडियात येत होतो फ्लाईटने, विमानाने. विमान 8000 फुटावरून उंचावरून चाललेला. अचानक विमान थांबला. मला काय कळायला मार्ग नाही. नंतर कळला विमानाची चार्जिंगच संपलेली. हसू नका, सगळे घाबरले होते. मी नाही घाबरलो. मी खाली बघितला तर काय, अरबी समुद्राच्या मधोमध विमान थांबला होता. काय करू काय कळत नव्हता. शेवटी डेअरिंग केली, विमानाचा दरवाजा असा उघडला हातात आणि काय रे खाली उडी. काय पाण्यात ना उडी. 8:51 लोकल पकडायची होती ना, उशीर झालेला. हसू नका, लोकल पकडली ना स्टेशनला येऊन. म्हणून बोलतात ना आपल्याला, ऍज सून ऍज नो सूनर दॅन. सगळीकडे आपलेच फॅन. संध्या, हा जा, शिवा शेड आले आपले. अरे शेड, बरं झालं तू आला. हवेतला विमान उतराना झालंय. काय रे, काय झालं? अरे एवढा गप्प काय आहेस? अप्पा बरे आहेत ना? हा बरे. डॉक्टर म्हणाले की सुधारणा होते, फक्त कोमातून बाहेर यायला जरा काही दिवस जातील. लवकरात लवकर अप्पा कोमातून बाहेर येऊ दे बाबा. या दोघी सकाळ सकाळी इथे इडल्या विकायला आल्यात वाटतं. ताई, 1 प्लेट इडली द्या. हो दादा, लगेच देते. इडली अप्पा कुठे गेले? दिसत नाही. हो, त्यांची तब्येत बरी नाहीये. मग नको इडली. अहो, त्यांच्या हाताची इडली आणि स्पेशल चटणी नसेल ना तर मग नको, राहू द्या. अहो दादा, अप्पा बनवतात तशी इडली बनवली आहे आणि स्पेशल चटणी पण आहे. दादा, हो दादा, इडली घ्यायला या ना. दादा घ्या ना इडली. दादा इडली घ्या, गरम इडली आहे दादा.
दादा